चला विद्यार्थ्यांनो, मागच्या लेक्चर मध्ये आपण जे शिकलो त्याच्या पुढचं लेक्चर आता आपण इथं चालू करतोय. त्याच्यामध्ये काय आहे, तर्कसंगती व अनुमान अभाषिक आहे. आता अभाषिक तुम्हाला हे टॉपिकचं नाव आहे. त्याच्यामध्ये कुठलं आहे, तर्कसंगती व अनुमान. तुम्हाला अनुमान लावून काय करायचे आहे, प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. आता बघा, तुम्हाला इथे एक आकृती दिलेली आहे. सगळ्यांना आकृती दिसतीये. मी थोडीशी डार्क करते आकृती. हे सगळं आपल्या काय आहेत, तर आकृत्या. आता या आकृत्यावर तुम्हाला एक चौकोन दिलाय, त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या आकृत्या दिलेल्या आहेत. म्हणजे गोल आहे, आयत आहे, त्रिकोण आहे, अशा वेगवेगळ्या आकृत्या तुम्हाला पेपरमध्ये विचारतात. त्याच्यावर आधारित तुम्हाला काय विचारलं जातं, तर प्रश्न विचारले जातात की ह्या आकृतीमध्ये काय आहे. ह्याच्यावर आधारित काय विचारले जातात, तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आपण प्रश्न पण बघूया. बघा, सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे. आता पहिला प्रश्न त्यांनी काय विचारलाय, त्रिकोण. आता त्रिकोण बघायचे, सोबतची जी काय आकृती आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचे आहे, फक्त त्रिकोण. आपण पहिला प्रश्न घेतोय. पहिल्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय की सोबतच्या आकृतीमध्ये काय आहे, त्रिकोण आहे. त्रिकोणांची संख्या किती, हा प्रश्न त्यांनी विचारलाय. त्रिकोणांची संख्या फक्त मोजायची आहे. पहिला त्रिकोण मोजू. 1 2 3 आणि 4. 1 2 3 4. किती त्रिकोण आहेत टोटली आपल्याकडे, 4 त्रिकोण आहेत. मग त्रिकोणाची संख्या किती झाली, 4. बघा आहेत का बरोबर, 1 2 3 आणि 4. बरोबर 4 त्रिकोण आपले तिथं आहेत. पुढे, सोबतच्या आकृतीत चौकोनांची संख्या किती. आता काय मोजायचे आहेत आपल्याला, चौकोन मोजायचे आहेत. चला मोजूया. 1 2 3 4 5 आणि 6. किती चौकोन आहेत रे बाळांनो, किती चौकोन आहेत, 6. किती आहेत, 6. बघा इथे 6 आहेत पूर्णपणे. 1 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर किती चौकोन आहेत, 6 चौकोन आहेत. सोबतच्या आकृतीत गोल किती आहेत, काय किती आहेत, तर गोल किती आहेत. चला मोजूया. 1 2 3 4 आणि 5. किती गोल आहेत टोटली, तर 5 गोल आहेत. बघा, आता तुम्हाला ही आकृती देतात. आकृतीमध्ये तुम्हाला काय देतात, सोबतच्या आकृतीत गोल किती आहेत, चौकोन किती आहेत, त्रिकोण किती आहेत, आयत किती आहेत. तुम्हाला त्याच्यामध्येच काय केले जातात, विविध आकृत्या दिल्या जातात आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला काय केले जातात, तर प्रश्न विचारले जातात. हे सगळ्यांना कळालं की काय आहे, अशाच प्रकारची एक आकृती दिली जाते. तुम्हाला प्रश्न विचारणार, सोबतच्या आकृतीमध्ये गोल किती आहे, त्रिकोण किती आहेत. बरोबर, हे सर्व प्रश्नांची उत्तरे काय करायची असतात, तुम्हाला आकृती बघायची, आकृतीचं निरीक्षण करायचं आणि इथल्या समोरच्या प्रश्नांची काय द्यायची आहे, तर उत्तरं द्यायची आहेत. ही आकृती आहे, आकृतीमध्ये गोल किती आहेत, त्रिकोण किती आहेत, चौकोन किती आहेत, आयत किती आहेत, चौरस किती आहेत. शेजारची आकृती बघायची आणि आकृतीवरनं काय द्यायची आहेत, प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पुढे, आता वरील आकृतीत त्रिकोण किती आहेत. आता काय मोजायला सांगितलंय आपल्याला, त्रिकोण मोजायला सांगितलंय. काय मोजायला सांगितलंय आपल्याला, त्रिकोण मोजायला सांगितलंय. बरोबर, आता त्रिकोण मोजताना आता
एक आपल्याला माहितीये आपण अशा प्रकारचा त्रिकोण आहे, आपण काय म्हणतो, हा एक त्रिकोण आहे, बरोबर. इथं अजून एक त्रिकोण काढला की आपण काय म्हणतो, किती त्रिकोण झाले, दोन त्रिकोण झाले. इथे एक त्रिकोण काढला की किती म्हणतो, तीन त्रिकोण झाले. पण आता त्यांनी आपल्याला प्रश्न काय विचारलाय, त्यांनी आपल्याला अशी एक आकृती दिली आणि त्या त्रिकोणाचे किती भाग केल्यात, दोन भाग केल्यात, बरोबर. म्हणून आपण किती म्हणणार, किती त्रिकोण झाले, दोन त्रिकोण झाले. पण दोन त्रिकोण होतात का हे जे, नाही. तर हे जे टोटल एक त्रिकोण किती होतात ते आपण पहिले मोजूया. इथे किती नंबर देऊ, एक. इथे किती नंबर देऊ, दोन. बरोबर, एक आणि दोन. आता ह्या दोघांची काय करायची आहे, आपल्याला बेरीज करायची आहे. किती बेरीज आली, तीन. म्हणजे त्रिकोणाची संख्या किती झाली माझी, तीन झाली. किती झाली, तीन. कशी काढली, पहिल्या आणि दुसऱ्या त्रिकोणाला मी नंबर दिले, दोन दोन भाग केल्यात, पहिल्याला एक, दुसऱ्याला दोन नंबर दिला, बरोबर. आणि त्या दोघांची मी काय केली, बेरीज केली. अशाच प्रकारचा एक त्रिकोण इथं काढते बघा. आता ह्यांना काय देते मी, नंबर्स देते. एक, दोन आणि तीन. किती नंबर दिलेत मी, तीन. आता मग ह्यांची काय करायला लागेल, मला त्रिकोण मोजायला सांगितलं नाही, मग ह्यांची पण मी काय करणार, बेरीज. एक अधिक दोन अधिक तीन, बरोबर. बेरीज किती झाली, तीन आणि दोन पाच आणि एक किती झाला, सहा. म्हणजे त्रिकोणांची संख्या किती झाली माझी तयार, सहा त्रिकोणांची संख्या झाली. अजून एक आकृती काढू आपण त्रिकोणाची. आता तुमचे किती त्रिकोण तयार झालेले आहेत. आता त्रिकोण कसे मोजायचे, सेम तसंच, त्याला नंबर द्यायचे. एक, दोन, तीन आणि चार. किती नंबर दिले मी, एक, दोन, तीन आणि चार. चार नंबर दिले. आता ह्यांचं काय करायचे, आपल्याला बेरीज करायची. एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार, बरोबर. आता ह्यांची बेरीज किती झाली, तीन आणि तीन सहा, एक सात, आठ, नऊ आणि एक 10. किती त्रिकोण तयार होतात माझे, टोटल इथे 10 त्रिकोण तयार होतात बघा. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि एक 10, बरोबर. आता प्रत्येक वेळेला त्रिकोण मोजत बसायचे का आपण, नाही. आता बघा, मी जर म्हणलं हा एक त्रिकोण, हा दोन, हा तीन, हा चार, हे चार माझे त्रिकोण तयार झाले. पूर्ण त्रिकोण एक 5, हा एक 6, 7, ह्या दोघांचा एक घेतला 8, ह्या दोघांचा एक घेतला 9. प्रत्येक वेळेला मोजत बसायचं का, असं नाही. तर काय करायचे, त्याला नंबर करायचे. एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर आणि चार नंबर. त्याला जसे आपण नंबर करू त्याप्रमाणे आपण त्याला नंबर देणार. एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर, चार नंबर. या सगळ्यांना आपण नंबर दिले की काय करायचे, एक अधिक दोन अधिक तीन, तुमचे किती का त्रिकोण असणार, सरळ त्याला नंबर देत राहायचे आणि त्यांची काय करायची, टोटल करायची, बेरीज करायची. बेरजेचं उत्तर जे काय असेल ते तुमची त्रिकोणांची संख्या असते. कशाची त्रिकोण संख्या असते, तुमच्या त्रिकोणाची संख्या असते. आता समजा पेपरमध्ये तुम्हाला अशी आकृती आली, त्रिकोणाचा आहे ना, फक्त कसा केलाय त्यांनी, उलटा दिलाय, बरोबर. मोजा, एक, दोन, तीन, चार द्या. एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार, बरोबर किती उत्तर आलं, 10. किती त्रिकोण तयार होतात, 10 त्रिकोण तयार होतात. काय केलं, सोपं आहे का नाही, की सगळ्यांना नंबर द्यायचे आणि काय करायचे, त्रिकोणांची संख्या मोजायची. आता तुम्ही म्हणताल हे कसं मोजलं, आता मी दाखवते सगळ्यांना. एक हा छोटा त्रिकोण घेऊन त्याच्या आधारे दाखवते. आता मधली रेष कन्सिडर करू नका की मधली रेषच नाहीये. किती त्रिकोण आहे अक्का, एकच, बरोबर. आता मी हे जे भाग केले, बरोबर, ह्याला नंबर दिला एक आणि ह्याला नंबर 2. 1, 2 आणि हा पूर्ण एक अक्का त्रिकोण. असे टोटली किती त्रिकोण झाले माझे तयार, 3 झाले. 3 त्रिकोण तयार. आता इथं पण बघा, तीन झाले. आता मी ह्याच्यामध्ये अजून एक त्रिकोण तयार केला.
म्हणजे टोटली माझे त्रिकोण किती तयार होतात? 6 त्रिकोण तयार होतात. कळालं तुम्हाला त्रिकोण किती आहेत? काढायचं म्हणजे कसं करायचं की पहिल्यांदा काय करायचं, त्याला नंबर द्यायचे. 1 2 जितके त्रिकोण देतात तितके नंबर द्यायचे आणि त्यांची सरळ काय करायची, बेरीज करायची, म्हणजे तुमची त्रिकोणाची संख्या तुम्हाला मिळते. आता खालील आकृतीत त्रिकोण किती आहेत? आता पहिला प्रश्न तसाच होता, सेम प्रश्न पण इथं आपल्याला विचारलेला आहे की खालील प्रश्न ह्याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत. आता ही कुठली आकृती आहे ह्याच्यानुसार आपल्याला त्रिकोण काढायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय मोजायचे आहेत, तर त्रिकोण मोजायचे आहेत. 1 बरोबर. पहिले मी ह्याला नंबर देऊ, 1 2 3 आणि 4. टोटली किती त्रिकोण तयार झाले माझ्याकडे? 4 त्रिकोण तयार झाले. आता माझा हा एक त्रिकोण झाला, 1 हा 2 हा 3 आणि हा 4. बरोबर माझे किती त्रिकोण तयार झाले? 4 त्रिकोण तयार झाले. पण एवढेच त्रिकोण तयार होतात का या आकृतीमध्ये? तर नाही. आता बघा, हा एक होईल 4 आणि 1 5, इकडचा एक होईल 6, हा एक होईल 7 आणि हा एक होईल 8. बरोबर टोटली किती त्रिकोण तयार होतात माझे? तर 8 त्रिकोण या आकृतीमध्ये तयार होतात. आता मगाशी बेरीज केली ती इथं करायची का नाही? प्रत्येक ठिकाणी ट्रिक कशी लावतो आपण? वेगवेगळी लावतो. आता इथं सरळ त्रिकोण होते, त्रिकोण त्याच्यामुळे आपण त्याला नंबरिंग दिले आणि डायरेक्ट त्रिकोण मोजलेले आहेत. इथं आपल्याला चौकोनाची आयताची आकृती देतात, त्याच्यामध्ये त्रिकोण देतात, मग ते त्रिकोण मोजायचे असतात. त्याला 1 2 3 4, आपल्या डोळ्याला 4 दिसले, बाजूला 4 काढायचे. पुन्हा हा एक त्रिकोण तयार झाला असं मोजतो, इकडचा एक त्रिकोण, इकडचा एक, टोटली किती त्रिकोण तयार होतात आपले? मग 8 त्रिकोण तयार होतात. पुढे कुठली बाजू आहे? आपलं जल प्रतिबिंब, म्हणजे पाण्यामध्ये आकृती कशी दिसते. काय आहे? पाणी आहे पुढे. ओके, पाण्यामध्ये आकृती कशी दिसते हे आपल्याला काय करायचं आहे? बघायचं आहे. आता प्रतिमेची वरची बाजू खाली आणि खालच्या बाजूस दिसते. आता हे सर्वात महत्वाचं आहे. जेव्हा आपण पाण्यामध्ये प्रतिमा बघतो, कशामध्ये बघतो? पाण्यामध्ये. पाण्यामध्ये आकृती कशी दिसते हे जेव्हा आपण बघतो तेव्हा जी काय आपली वरची बाजू असते ती पाण्यामध्ये खाली दिसते. ओके, याला काय म्हणतात? जलप्रतिबिंब, म्हणजेच पाण्यातील आकृती. कुठली आकृती म्हणतात? पाण्यातील आकृती. वरची बाजू कुठे दिसते आपल्याला? खाली दिसते. चला त्यातलं घेऊया पहिलं. ह्यातला पहिला प्रश्न आपण बघूया. बघा, आता हे त्यांनी काय काढलेलं आहे? सरळ आकृती आहे, ही मी काढलेली आकृती आहे. बरोबर. आता ही आकृती आपल्याला कुठे बघायची आहे? तर पाण्यामध्ये बघायची आहे. पाणी कुठे असणार आहे? समोर असणार आहे का? नाही. कुठे असणार आहे? खाली असणार आहे. बरोबर. पाणी कुठे आहे? खाली आहे. आता पाणी जर माझं खाली असेल तर या पाण्यामध्ये जी आकृती दिसणार आहे ती कशी दिसणार आहे? ही वरची जी बाजू आहे ती कुठे दिसणार आहे आपल्याला? जी खालची बाजू आहे ती अशीच सेम दिसणार आहे आणि जी वरची बाजू आहे ती कुठे दिसणार आहे? इकडे दिसणार आहे. बरोबर. पाण्यामध्ये अशी प्रतिमा तयार होते. मग ह्याचं उत्तर किती नंबरचं आहे आपलं? उत्तर क्रमांक 3. कारण की पाण्यामध्ये काय होतं की जी आपली वरची साईड आहे ती कुठे दिसते आपल्याला? खाली. खालची साईड सेम तशीच राहते, फक्त वरची बाजू कुठे दिसते आपल्याला? खालच्या साईडला दिसते. आता ही आकृती बघा. या आकृतीमध्ये कसं सांगितलंय आपल्याला त्यांनी? एक बॉक्स दिलाय आणि या बॉक्स वरती 2 गोल दिले. बरोबर. आता मी
सांगितलं त्याप्रमाणे पाणी कुठं आहे? खाली आहे. बरोबर. आता हा बॉक्स असाच्या असा आपल्याला खाली दिसणार आहे का? हो, दिसणार आहे. हे वरचे दोन गोल तसेच्या तसे आपल्याला कुठे दिसतील? त्या बॉक्सच्या खाली दिसतील. वर दिसतील का? नाही. वर जसेची तशी आकृती दिसते का? पाण्यामध्ये नाही. तर पाण्यामध्ये काय होतं की खालची बाजू जे काय तुमचं वरचं आहे म्हणजे इथं, आता इथं बघा सगळेजण, हे दोन गोल वर आहेत, हे बरोबर पाण्याच्या साईडला जाताना हे बरोबर इथं दिसतील. बरोबर. आणि बॉक्स आपल्याला आहे तसा जसाच्या तसा खाली दिसेल. मग ह्याचं उत्तर 1 नंबरचं आहे का? नाही. 3 नंबरचं, आकृती तिकडच्या साईडला फिरते का? आरशातील प्रतिमा असल्यावर काय होते? ही जी बाजू अशी असेल ती अशी दिसते. बरोबर. म्हणजे ही आकृती आहे का? नाही. ही पण नाही. मग आकृती नंबर किती बरोबर आहे? तर 2 नंबरची आकृती बरोबर आहे. आता इथं पुन्हा प्रश्न तसाच विचारलाय बघा. आता हा ॲरो कुठे जाताना दिसतोय आपल्याला? खाली जाताना दिसतोय. आता जेव्हा मी पाण्यामध्ये ही आकृती बघेल तेव्हा त्याच बघा बाजू चेंज होत नाहीत. पाण्यामध्ये दिशा चेंज होतात का? म्हणजे माझी डावी साईडला असेल तर उजव्या साईडला आकृती जाते का? तर नाही जात. जशीच्या तशी जशी आहे त्याची फक्त उलटी आपल्याला पाण्यामध्ये दिसते. आता हा ॲरो कुठे चाललाय? पाण्यामध्ये खाली चाललाय. बरोबर. पण मला जेव्हा मी पाण्यामध्ये बघल तेव्हा मला त्या ॲरो कुठे जाताना दिसेल? वर जाताना दिसेल. त्याच दिशेला. आणि ही जर गोल खाली आहे तो मला कुठे दिसेल? वरती दिसेल. म्हणजे आकृती किती नंबरची आली? 3 नंबरला. तर 1 नंबरची आकृती इथं आलेली आहे. 4 नंबरची बघा तसंच आहे, सेम गोल आहे. बरोबर आहे. आता खाली कुठला गोल आहे? मोठा गोल आहे. आणि त्याच्यावरती कुठला गोल आहे? छोटा गोल आहे. मग मला दिसताना कसं दिसणार आहे? जो वरचा गोल आहे तो मला कुठे दिसणार आहे? खाली दिसणार आहे. म्हणजे माझी आकृती क्रमांक 3. हा. आता ह्याचं हे टोक आहे, वरचं टोक मला जसंच्या तसं कुठे दिसणार आहे? खाली दिसणार आहे. म्हणजे मला ही जी माझी टोपी असेल ती मला कशी दिसणार आहे? वरचं टोक कुठे दिसणार आहे? पूर्णपणे खाली. मग आकृती किती नंबरची बरोबर आली माझी? 1 नंबरची आकृती इथे काय आलेली आहे? बरोबर आलेली आहे. किती नंबरची आकृती बरोबर आलेली आहे? तर 1 नंबरची आकृती इथे बरोबर आलेली आहे. म्हणजे प्रश्न प्रकारामध्ये तुम्ही बघताय का की काय दिसतंय तुम्हाला? जेव्हा मी पाण्यातील प्रतिमा सांगते तेव्हा त्याची जी काही वरची साईड असेल ती आपल्याला पाण्यामध्ये दिसते, त्याच डायरेक्शन मध्ये दिसते. फक्त खालची वर, वरची खाली एवढाच फरक आहे. त्याची दिशा बदलत नाही. हे लक्षात ठेवायचं. डावीची उजवी होत नाही, उजवीची डावी बाजू होत नाही. पाण्यामध्ये प्रतिमेची कोणतीही बाजू आपल्याला उलटी सुलटी दिसत नाही. त्याच्या पुढचा प्रश्न बघू. हे झाले आपले पाण्यातील प्रतिमा. त्याच्यानंतर आहे समसंबंध आणि शब्द संग्रह. आता समसंबंध आणि शब्द संग्रह ह्याच्यामध्ये काय येईल? प्रश्न बघायचे. तुमचं स्वतःच डोकं लावायचं आहे. आता बघा काय सांगितलं हे मी? फळ काय आहे? आंबा. आंब्याला काय म्हणताय मी? फळ म्हणते. तर फुल, फुलला सुमन पण म्हणताय, वास म्हणताय, गुलाब म्हणताय. आता फुलासाठी समानार्थी शब्द आपण काय म्हणतोय? सुमन म्हणतोय ना? का वेगळा शब्द वापरतोय का आपण फुलासाठी? नाही वापरत. तो शब्द आपण वापरतो. फुल म्हणजे काय आहे? तर सुमन आहे. मग रिक्षा येणार आहे का? नाही. आता फळ दिलंय, आंबा दिलंय. बरोबर. मग फुल दिलंय, सुमन येईल का? नाही. वास येतोय का फुलाचा? नाही. तर काय येतोय? गुलाब. त्याच्यातील सहसंबंध आपल्याला ओळखायचा आहे. समानार्थी शब्द इथे कुठल्याही प्रसंगामध्ये आलेला आहे. पहिल्याचा दुसऱ्याचा जो संबंध असेल तो तिसऱ्या आणि चौथ्या वाक्याचा असतो, शब्दांचा असतो. वेगळा संबंध लावायची गरज नाही. बघा आता जर मी फळाला आंबा म्हणते, मी फळाला काय म्हणते? आंबा म्हणते. बरोबर. आणि फुलाला काय म्हणते मी? फुलाला वास म्हणणार आहे का? नाही. फळामध्ये मी आंब्याचं नाव घेते, मग फुलामध्ये मी कुणाचं नाव घेणार आहे? गुलाबाचं. म्हणजे फुलाचंच नाव घेणार आहे. तिथं मी वास, सुमन हे शब्द वापरणार नाही. पुढे वस्तू. वस्तू कशामध्ये मोजताय तुम्ही? किलोग्रॅम मध्ये मोजताय. वस्तू कशामध्ये मोजताय? किलोग्रॅम. म्हणजे मला 1 किलो साखर आण, 2 किलो साखर आण, 3 किलो साखर आण. बरोबर. अजून काय म्हणताय तुम्ही? वस्तू. आता गहू घ्या, 5 किलो गहू घ्या, 10 किलो घ्या, 15 किलो घ्या. तुम्ही जे काही वस्तूचं मापन करताय ते कशामध्ये करताय? किलोग्रॅम मध्ये करताय. बरोबर. वस्तूचं मापन जर तुम्ही किलोग्रॅम मध्ये करत असाल तर धारकता
कशामध्ये मोजता तुम्ही? धारकता म्हणजे शब्दाचा अर्थ काय होतो? पहिल्यांदा दूध, पाणी, बरोबर. हे कसं मोजता तुम्ही? मिलीग्रॅम मध्ये मोजता का रे? मिलीग्रॅम मध्ये दूध आणि पाणी मोजलं जातं का? नाही. किलो मध्ये मोजलं जातं का? किलो मध्ये मोजतं का? ह्याचं 1 किलो पाणी आहे, 2 किलो पाणी आहे, 1 किलो दूध आहे असं म्हणता का? नाही म्हणत. ग्रॅम मध्ये मोजता का? 1 ग्रॅम पाणी, 2 ग्रॅम पाणी, मी 1 ग्रॅम पाणी पिलो म्हणता का? नाही. तर धारकता नेहमी कशामध्ये मोजतात? तर लिटर मध्ये मोजतात. धारकता म्हणजे काय? जे काय आपले पातळ असतात पदार्थ, जसं की पाणी, दूध, हे कशामध्ये तुम्ही मोजता? तर धारकता कशामध्ये मोजतात? तर लिटर मध्ये धारकता मोजतात. पुढे आंबा गोड आहे, चिंच कशी असणार आहे? आंब्याचा जर, आंब्याची आपण तर चव सांगितली. आता समसंबंध लावताना इथं कशाचा संबंध लावलाय? त्यांनी चवीचा संबंध लावलाय. जर आंबा माझा गोड असेल तर चिंच कशी असणार आहे माझी? चिंच कशी असणार आहे? आंबट. तुरट येणार आहे का? गोड येणार आहे का? तिखट येणार आहे का? काहीच संबंध येत नाही. जर माझा आंबा गोड असेल तर माझी चिंच कशी येणार आहे? चवीचा संबंध विचारलाय त्यांनी, तर ती कशी येणार आहे? तर आंबट येणार आहे. पुढे आकाशला जर मी गगन म्हणते तर फुलाला मी काय म्हणणार? आता इथं समसंबंध जो लावलाय तो बघा, समानार्थी शब्दाचा लावलाय. आता इथं वेगळा आणि इथं वेगळा. आता इथं सहसंबंध लावताना समानार्थी शब्दाचा संबंध लावलेला आहे. जसं की मी आकाश जर गगन म्हणते, आकाशाला जर समानार्थी शब्द गगन आहे तर फुलाला समानार्थी शब्द काय असणार आहे? माझं पुष्प असणार आहे. बरोबर ना? फुल, पुष्प. पुष्प पण म्हणतो, फुल पण म्हणतो. फुलाचा समानार्थी शब्द काय आहे? पुष्प आहे. पुढे नाक, वास. नाक काय करतंय माझं? तुमचं असेल, माझं असेल, काय घेतं? वास. बरोबर. फुलाचा वास असेल, कुठल्याही वस्तूचा असेल, कशाचा असेल, तर काय घेतो आपण? वास. तर कानाचा काय संबंध आहे? कान काय करतो माझ्या गोष्टी? आता मी तुम्हाला शिकवतीये, बरोबर, तर तुम्ही माझ्या गोष्टी काय करताय? ऐकताय. बरोबर. म्हणजे कान काय करतात? आवाज ऐकतात ना? स्पर्श, बघणे, चालवणे असल्या काही गोष्टी कान करतो का? कान चालतो का? नाही चालत. कान ऐकतो. पुढे भाकरी भासणे तर पुरी. आता भाकरी नेहमी काय करतो आपण? भासतो. बरोबर आहे. भाकरी नेहमी काय करतो आपण? भासतो. तर पुरी काय करतो आपण? तळणे. बरोबर आहे. पुरीचा काय संबंध लावलाय? जर भाकरी जर मी भाजत असेल तर पुरी मला काय करावी लागेल? तळावी लागेल. काय करावी लागेल? तळावी लागेल. आता तसा सहसंबंध कशाचा आहे? तर संख्यांचा आहे. आता आपण कशाचा सहसंबंध बघितला? तर शब्दांचा सहसंबंध बघितला. आता संख्यांचा सहसंबंध आहे. 34 ते 7 ते 54 आणि प्रश्नचिन्ह. आता या दोघांमध्ये काय संबंध असेल? काय असेल बघा. एक तर पाड्यामध्ये असेल. मग पाड्यामध्ये ही संख्या आहे का? पाड्यांमध्ये ही संख्या आहे का? बघा बरं, थोडस विचार करा की बाबा मला पाड्यांमध्ये, 7च्या पाड्यामध्ये 34 दिसल्यात का? चला आपण पाडा म्हणूया. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35. काय संबंध आहे का? नाही. 12. अजून दुसरा काय संबंध लागतोय का 7चा आणि 34चा? ठीक आहे. आपण पहिला संबंध लावता 7चा आणि 34चा. पहिला संबंध लावता की ह्यांची आपण बेरीज करतो. 3 अधिक 4. आपण संख्या फोडून त्यांची काय करूया? पहिल्यांदा बेरीज करूया. आपण पहिला संबंध बेरजेचा लावूया. 4 आणि 3. 4 नंतर 5 6 7 होत्यात. 4 नंतर 5 6 आणि 7. बरोबर. माझं उत्तर किती आलेलं आहे? 7 आलेलं आहे. पुढे 5 अधिक 4. आता जो संबंध माझा इथं लागलेला आहे तोच संबंध माझा इथं लागणार आहे. वेगळं काही संबंध लागणार आहे का? असं काय आहे का वेगळा संबंध लागतो? आता मी सांगताना सांगितले, जो पहिल्या 2 गोष्टीचा संबंध आहे तोच शेवटच्या 2 गोष्टींचा काय आहे? संबंध आहे. आता 5 अधिक 4. काय सांगितलं? 5 अधिक 4. 5 आणि 4 किती होतात? 9. मोजायचे
5 नंतर 6 7 8 9. मग माझं उत्तर 9 आहे का? नाही. आहे का 9? आहे का उत्तर 9? बघा बरं. इथे उत्तर 9 पाहू शकतो. ठीक आहे ना? 9 पाहिजे होतं. बरोबर. ह्याचं उत्तर किती येत आहे? तर 9 उत्तर येत आहे. ऑप्शन नंबर 1. पुढे आता 7च्या पाड्यामध्ये 21 आहेत. 7 एके 7 7 दोन्ही 14 7 त्रिक 21. म्हणजे इथं गुणाकाराचा संबंध आला किंवा पाड्याचा संबंध आला, आपण असं पण म्हणू शकतो. 7 त्रिक 21. इथं किती आहे? 5. 5 इथं कितीने गुणलं तर इथं माझं 21 आलंय. 3 ने गुणलं तर मी 5 ला पण कितीने गुणणार आहे? 3. 5 त्रिक किती उत्तर आलं माझं? 15. 5 त्रिक 15 आलं माझं. 3चा संबंध. पुढे 11 22 33. आता काय येणार? 11चा टेबल आहे. 11 एके 11 11 दोन्ही 22 11 त्रिक 33 11 चोक किती आले? 44. आहे का ऑप्शन नंबर 1? आता पुढचं बघा किती आहेत? 12 24 36. आता म्हणा पाडा. 12 के 12 12 दोन्ही 24 12 त्रिक 36 12 चोक किती आले? 48. आहे का ऑप्शन मध्ये माझ्या 48? हो आहे. ऑप्शन नंबर 2 हे माझं आलं उत्तर. म्हणजे जो तुमचा पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा संबंध आहे तोच तुमच्या शेवटच्या 2 संख्येचा काय येणार आहे? संबंध येणार आहे. वेगळा असा संबंध लागणार आहे का? नाही. आता संबंधामध्ये तुम्हाला काय काय विचारतात रे? काय काय येतं? बऱ्यापैकी काय काय. आता दुसऱ्याचे विद्यार्थी आहात त्यांना साधी बेरीज वजाबाकी आणि पाढ्यातील संख्या कंपल्सरी येतात. म्हणजे येतात. काय करायची? बेरीज माहिती पाहिजे. 2 संख्यांची बेरीज करून उत्तर काढायचं आहे किंवा समसंख्या बघायच्या आहेत, विषम संख्या बघायच्या आहेत. बरोबर. हे आपण गणितामध्ये शिकलेलो आहे. समसंख्या कुठल्या आहेत, विषम संख्या कुठल्या आहेत. त्याच्यानंतर आपण कुठला संबंध लावणार आहे? पाढ्यांचा संबंध लावणार आहे. जर त्या संख्येला जर 7च्या पाढ्यामध्ये 7 त्रिक 21 3 ने जर गुणलं तर माझं तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर येत असेल. जर मी 5चा पाढा घेतला किंवा 6चा पाढा घेतला तेव्हा पण मी कितीने गुणायला पाहिजे? 3 नेच गुणायला पाहिजे. किंवा 6 एके 6 6 दोन 12 6 त्रिक 18च माझं उत्तर आलं पाहिजे. त्याच संख्येला ह्याला जर 3 ने उत्तर येत असेल तर त्याचं पण 3 नेच उत्तर आलेलं पाहिजे. म्हणजे पहिल्या संख्येचा जो संबंध लागलाय तो शेवटच्या 2 संख्येचा काय लागला पाहिजे? संबंध लागला पाहिजे. वेगळा संबंध लावायची गरज नाही. आज आपण इथपर्यंत शिकूया. सगळ्यांना इथपर्यंत कळालं असेल. थँक्यू.